रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। दिग्विजय खानविलकरांच्या स्मृतिदिनी सेवाभावाचा गोडवा। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPR मध्ये बाळंतिणींना फळांची भेट। राज्याचे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय परिसरात आज सेवाभावाचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। जागतिक स्तनपान माता दिनानिमित्त प्रसूती विभागातील मातांना रुग्णालयाचे डीन डॉ. सदानंद भिसे, हिवताप निर्मूलन संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. मूर्ती यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले। आई निरोगी तर बाळ निरोगी हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मातांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दिग्विजय खानविलकर यांनी आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना सेवा कार्यातून मानवंदना अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी स्तनपानाचे महत्त्व, माता बालकांचे आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी याविषयी जनजागृती केली। स्मृतिदिन केवळ औपचारिक न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या मातांच्या चेहऱ्यावर फळ वाटपामुळे आनंद झळकला, तर सेवाभावाचा हा उपक्रम अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला। यावेळी आरोग्य निरीक्षक सुधाकर कुंभार, सुरेश साठे, कविता गायकवाड, मंगेशी नारकर, सानिया मुलानी, माधुरी पाटील आदी सर्व नर्सिंग स्टाफ उपस्थित होता। स्वागत व प्रास्ताविक सानिया मुलानी यांनी केले, तर सूत्रसंचालन अस्मिता कुचकोरवी यांनी केले। आभार सुविधा दळवी यांनी मांडले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।